हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मराठी अंकांना अक्षरात कसे लिहितात ते पाहणार आहोत. म्हणजे मराठीमधील अंकांचे स्पेलिंग आपण म्हणू शकतो याला. आज आपण 1 ते 50 पर्यंतचे अंक अक्षरामध्ये पाहणार आहोत. आणि हे अंक शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची नवीन ट्रिक किंवा एक सोपी पद्धत म्हणू शकतो आपण याला. ती मी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. चला मग सुरू करूया 1 ते 50 अंक अक्षरामध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मुलांना हे खूप छान पद्धतीने बोलता येतं, पण हे जे समोर लिहिलं आहे 1, 2 हे मात्र त्यांना अवघड जातं. तेव्हा आपण काय ट्रिक करायची आहे, आपण कोणती ट्रिक वापरायची आहे? मुलांना सुरुवातीपासून असं शिकवायचंय. आता बघा 1, 1. आता इथे 2 आहे, तर 2च्या पुढे जे लिहिलंय ते बोलताना आपण त्यांना असं म्हणणार आहोत. द ला काना एक मात्रा 2, 2. 3, त ला दुसरी वेलांटी 3. च ला काना 4. प ला काना 5. स ला काना 6. स ला काना 7. 8. 9. द ला काना 10. आता असं सांगितल्यावर काय होणार आहे, मुलं जेव्हा अंक अक्षरामध्ये लिहितात तेव्हा चुकत नाहीत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मराठीमध्ये इंग्रजीसारखं नाही की तुम्ही 1 to 10 पर्यंतचे स्पेलिंग लर्न केले आणि 20 to 90 पर्यंतचे स्पेलिंग लर्न केले की मग तुम्ही इतर स्पेलिंग तयार करू शकता. म्हणजे तुम्ही जर 30चं स्पेलिंग लर्न केलं आणि तुम्हाला जर 1 to 9 पर्यंतचे स्पेलिंग येत असतील तर तुम्ही 31 to 39 पर्यंतचे स्पेलिंग आरामात करता. पण तसं मराठीमध्ये नाहीये. याचा अर्थ मला असं बिलकुल म्हणायचं नाहीये की इंग्रजी अंकांचे स्पेलिंग खूप सोपे आहेत किंवा इझी आहेत आणि मराठीचे खूप अवघड आहेत. पण मराठीमध्ये प्रत्येक अंकाला वेगळा आवाज आहे किंवा वेगळं म्हणतो आपण. मुलांना 1 ते 20 पर्यंतचे अंक मागे सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे करून घ्यायचे आणि मग हळूहळू त्यांना सराव व्हायला लागतो आणि मुलं जसं बोलतात तसंच ते लिहितात. चला तर बघूया 1 ते 50 अंक अक्षरामध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. आता आपण इथे 1 ते 50 अंक अक्षरामध्ये कसे लिहितात ते पाहिलं. आता ज्याप्रमाणे मी ट्रिक सांगितली आहे त्याप्रमाणे आता मी कुठलाही नंबर घेतला, मी घेतलाय 18, तर बघा ठ र ला काना रा, 18 असं शिकवायचं आहे. मुलांना जसजशी बाराखडी येते तसतशी मुलं हे इझिली करू शकतात. पण जर तुम्ही त्याच्या अगोदरच त्यांना जर हे सांगितलं असेल किंवा शिकवत असाल तर त्यांना कानामात्राची ओळख नसते, पण ह्याच्यातून त्यांना त्याची सवय होऊन जाते.
आणि याचा त्यांना खूप फायदा होईल. मला आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी दिलेली ट्रिकही आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.